वरच्या स्कूलमध्ये जशी ॲन्युअल डेची जंगी तयारी सुरू होती ना, तशीच घरी हे माझी अशी तयारी सुरू होती. तर खूप दिवसांनी आज मी पिलअप मास्क लावलेला होता, कारण वरचा ॲन्युअल डे होता आणि आपणा बायकांना तर काय निमित्तच लागतं. तसं करो ना करो, पण काही कार्यक्रम असला की मात्र आठवणीने आपण असं काहीतरी करतो. तर मीही आज ना आठवणीने हे केलेलं आणि ते केल्याच्या नंतर मग मी वरदला दुपारी घ्यायला गेले आणि सकाळी थंडी वाजते, पण दुपारी असं कडकडीत ऊन पडतंय ना, असं वाटतं उन्हाळाच चालू झालेला आहे. वरदला दुपारी घरी घेऊन आले आणि उद्या त्यांचा ॲन्युअल डे आहे आणि त्यांना हे ॲन्युअल डेसाठी कपडे भेटलेले आहे, जे उद्या घालून पाठवायचे आहे. पण हे कपडे पाहून ना मी काय रिॲक्ट करू हे मलाच कळत नव्हतं. तर ह्या कपड्यांची एक गोष्ट सांगते तुम्हाला. ही रेंटने त्यांना कपडे दिलेली आहेत, म्हणजे हे कपडे परत मागं द्यायचे डान्स झाला की. पण ह्या पॅन्टचं जे अवस्था पाहून असं वाटत होतं की किती जणांनी वापरलेली असेल आणि किती वेळा धुतलेली असेल. आणि जी वरचं शर्ट आहे ना, त्याची अवस्था तर ही अशी होती, खालूनच चेन निघत होती. आणि ह्याला ॲन्युअल डेसाठी 1300 रुपये भरलेले आहेत स्कूलमध्ये आणि हे असे कपडे दिलेले आहेत. त्याऐवजी जर ड्रेस दिला असता तर मुलांनी वर्षभर वापरला असता 1300 रुपयात नवीन ड्रेस, किंवा आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही ड्रेस अवेलेबल केला असता, दिला असता. पण काय आता त्यांच्यापुढं आपल्याला काही बोलता येत नाही आणि मुलाच्या हौशेसाठी आणि आनंदासाठी पाहिजे तेवढे पैसे द्यावेच लागतात. पण स्कूलवाल्यांनी पण हे असं नाही केलं पाहिजे किंवा ड्रेपरी देणाऱ्यांनी पण हे असं नाही दिलं पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?